ते बापाच्या डोक्यातील मळकी टोपी आपल्याला कायम दिसली पाहिजे. जो बाप ऊन वारा पाऊस रात्रंदिवस आपल्यासाठी कष्ट करतोय, खपतोय, पोल रवायला जा, शेतातलं काम कर, का तर माझे लेकर शिकले पाहिजे. कितीही वाजू, गेट लावायला लखन, सागर, अक्षय, दोघ जण इकडल्या बाजून आणि दोघ जण तिकडल्या बाजून. गाडी बाहेर गेली की गेट ओढायचं. अक्षरशः आता म्हटलं चला रे आवरून घ्यायचं, त्यांना याची जाणीव होती की सर म्हणलं आता आवरा निघायचं, इथून पुढे सर 1 तास लावणार आहे, याची त्यांना जाणीव होती. कधीच चला निघा घरी म्हटलं तरी दप्तर घेऊन हे लेकर तुम्हाला सांगतो कधीच गेटच्या बाहेर पडली नाही. वर्गातून दप्तर घ्यायची, पडवीत मांडणार, तिथून दप्तर चला रे निघायचं आपला, तिथून उचलणार रॅम्पवर नेऊन मांडणार, तिथून उचलणार पुढच्या पायऱ्यावर मांडणार. यांना माहितीये सरला काहीतरी आणखी काम काहीतरी होईल, यांना वेळ लागणार. बाहेर गेली परत हळूहळू हळूहळू येऊन बसायचे. असं एकदाही झालं नाही की सर जा म्हणले तर हे निघून गेले, एकदाही नाही. वर्गात जरी भविष्यात असं शिकवायला गेलं तर या लेकरांमध्ये कुठंतरी सागर शोधणार आहे ही नजर, या लेकरांमध्ये ओंकारला शोधत, या लेकरांमध्ये लखन आणि अक्षय कुठं बसलाय का दिसतोय काय, प्रांजल दिसते का कुठं. खूप साऱ्या आठवणी देऊन तुम्ही इथून चाललाय. खऱ्या अर्थानं तुमचं नवीन आयुष्य, पुढच्या शाळेमध्ये चांगले मित्र मिळवा, शिक्षकांच्या संपर्कात राहा, नवीन नवीन गोष्टी शिका. तुम्हाला देण्यासाठी खरंच शिक्षक म्हणून आमच्याकडे काही नसतंय, काहीच नसतंय. शब्द असतायत, प्रेरणेचे शब्द असतायत, बळ असतंय.